नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येथे 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्याचा महापर्व काल आहे. या पर्व कालानिमित्त मी आपल्याला एक छोटासा उपाय सांगणार आहे. ज्यांना शनीची 7.5 चालू आहे, ज्यांना शनीची महादशा चालू आहे, ज्यांना शनीची पनौती चालू आहे किंवा राहूची महादशा चालू आहे, अशा लोकांसाठी एक उपाय सांगतो. एक पात्र घ्यायचे, कुठलंही पात्र चालेल, स्टीलचं चालेल किंवा कुठले अजून तुम्हाला जे शक्य होईल. काशाचं पात्र असेल तर उत्तमच आहे, लोखंडाचं पात्र असेल तर उत्तमच आहे. त्या पात्रामध्ये मोहरीचं तेल घालायचंय. त्या तेलामध्ये एक लोखंडी खिळा टाकायचा आहे आणि ते तेल सदपात्री म्हणजे पात्रासहित आपल्या जवळच्या शनी मंदिरामध्ये दान करायचे. असे केल्याने शनी पीडा परिहार होईल. त्याच्यानंतर अजून एक उपाय सांगतो. ज्यांना घरामध्ये वादविवाद होत आहेत, कटकटी होत आहेत, काही त्रास होतोय, घरात पैसा टिकत नाही, अशा लोकांसाठी एक उपाय सांगतो. अमावस्याच्या दिवशी गाईच्या शेणाची गौरी घ्यायची. त्या गौरीवरती गावरान गाईचं तूप टाकायचे आणि 7 लवंगा घ्यायच्यात. ज्यांना फुल असतील अखंड लवंगा अशा घ्यायच्यात. 7 लवंगा त्याच्यावरती टाकायच्यात. एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि हनुमान चालीसा म्हणायची पूर्ण. आणि हनुमान चालीसा म्हणत असताना ते धूर केलेला आहे तो आपल्या समोर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो धूर केलेला आहे गायच्या शेणाचा तो आपल्या पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे शिंपडायचा आहे. आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या घरी जर गंगाजल असेल तर गंगाजल आपल्या थोड्याशा पाणी, आपण जे आंघोळ करणारं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचे. त्याने आपल्याला कुंभ स्नान म्हणजे पर्वकालाचं जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.